Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा विषय गणित यामध्ये आज आपण इयत्ता 6वी आणि 7वीसाठी संख्यारेषा हा एक कॉमन उपघटक आहे, तो आज आपण कव्हर करणार आहोत. इयत्ता 6वीसाठी पेज नंबर 92 आणि 93 तुम्ही पाहायचं आहे आणि इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी पेज नंबर 88 आणि 89 यावरती हा तुम्हाला घटक पाहायला मिळणार आहे. दोघांचेही स्वाध्याय सेम टू सेम आहेत, फक्त इयत्ता 6वीसाठी 12 क्वेश्चन्स आहेत आणि इयत्ता 7वीसाठी 13 क्वेश्चन आहेत. बाकी प्रश्न सेम टू सेम आहेत. चला तर आपण कव्हर करूया संख्यारेषा. पहा, संख्यारेषा हा स्वाध्याय सोडवताना आपल्याला काय गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे. पहा, येते तुमच्यासमोर संख्यारेषा आहे. मधोमध काय आहे, ते मधोमध आहे 0 आणि शून्याच्या उजवीकडे म्हणजे राईट साईडला धनसंख्या असतात, त्याला आपण इंग्रजीमध्ये पॉझिटिव्ह नंबर्स म्हणतो. आणि या शून्याच्या डाव्या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय असतात, ऋण संख्या असतात. हे लक्षात घ्या. म्हणजेच उजवीकडे आपण जसं जसं जातो तसं संख्यांच्या किमती ह्या वाढतात आणि डावीकडे आपण जसं जसं जातो तसं ह्या संख्यांच्या किमती काय होतात, कमी होतात. आता तुम्हाला काय विचारलं जातं, फॉर एक्झाम्पल 1 पासून 3 हा किती अंतरावरती आहे. आता 1 पासून 3 किती अंतरावर आहे हे आपल्याला तोंडी येतं, तर किती अंतरावरती आहे, तर तो 2 अंतरावरती आहे. म्हणजेच काय केलं आपण, ह्या एकामध्ये काय केले, 2 मिळवले, तर उत्तर किती आलं, 3. जर असं विचारलं की 3 पासून 2 किती एक किती अंतरावर आहे, तो सुद्धा किती अंतरावरती आहे, 2 आहे. परंतु आपण काय केलं, ह्या 3मधून 2 वजा केले. म्हणजे ह्याच्यातून एक सूत्र काय लक्षात आलं आपल्याला, की उजवीकडील जर संख्या आपल्याला काढायची असेल तर हे जे अंतर दिलेलं असतं ते अंतर काय करतो, आपण मिळवतो. म्हणजे हे इथली संख्या अधिक अंतर बरोबर काय आलं, ही संख्या आली. म्हणजे जर उजवीकडे जायचं असेल आणि अंतर दिलेलं असेल तर ते अंतर काय करायचं, त्याच्यामध्ये मिळवायचं. आणि जर डावीकडे यायचं असेल आणि ही संख्या आपल्याला काढायची असेल, पाहते म्हणजे उत्तर आपल्याला 1 हवं आहे आणि ही संख्या दिलेली आहे, अंतर दिलेलं आहे आणि ही संख्या जर काढायची असेल तर आपलं काय सूत्र तयार होणार आहे, दिलेली संख्या हे वजा अंतर बरोबर हे उत्तर येणार आहे. आता इथं अंतर किती आहे, 2, म्हणजे इथं 2 टाकलं. म्हणजे एक साधा सिंपल कन्सेप्ट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की उजवीकडील जर संख्या काढायची असेल तर अंतर मिळवायचं आणि डावीकडील जर संख्या काढायची असेल तर अंतर वजा करायचं. फक्त ह्या स्वाध्यायामध्ये इतकंच लक्षात ठेवा, बाकी अतिशय साधा सरळ सोपा हा स्वाध्याय असतो. आता आणखी नेहमी याच्यावरती येणारा प्रश्न पहा, ही संख्या रेषा आहे, इथं 0 आहे, इथे 1 आहे आणि थोडंसं वाढवूया आपण, इथे समजा 2 आहे. मग लेफ्ट साईडला आणि राईट साईडला, लेफ्ट साईडला निगेटिव्ह असतं. आता समजा इथं जर असे भाग केलेले असतील 1 2 3 4, तर ते इथं सुद्धा 4च भाग असतात, 1 2 3 4. जर तुम्हाला विचारलं की इथे कोणती संख्या असेल आणि इथे कोणती संख्या असेल, असा प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला जातो की इथे समजा आर बिंदू आहे आणि इथं एस बिंदू आहे, की इथे आर बिंदू कोणती संख्या दर्शवतो. त्यावेळेस बहुतेक मुलांना हा कन्सेप्ट कळत नाही, त्याच्यामुळे हे आधी नीट पाहून घ्या. काय करायचं, तुम्ही हे 0 पासून 1 पर्यंत किती भाग केलेले आहेत पाहायचं. 1 हा 1 भाग, हा 2 3 आणि 4. जितके भाग केलेले असतात तेवढा असतो छेद, हे लक्षात घ्या. म्हणजे 4 भाग केलेले आहेत, हा आपण भागासाठी केलेला आहे. पहा, हा 1 भाग, हा 2, हा 3 आणि 4. किती टोटल भाग केलेले आहेत, 4. म्हणजे 0 पासून 1 पर्यंत किंवा 1 पासून 2 पर्यंत आपल्याला हे भाग मोजायचे, तेवढा असतो छेद. मग आर कुठं आलेला आहे पाहायचं, 0. आता हे रेषा मोजायच्या, 0 1 2 आणि 3. मग इथं कोणतं येणार,
3/4 ह्या गोष्टी लक्षात घ्या. पाहतो 0 1 2 3. आता हा यसला कोणता नंबर आहे तर इथून मोजायचं. पुन्हा छेद किती आता आपल्याला कळलं 4. 4 भागाचा 4 छेद. यस कुठे बघा 0 1 2 3 4 5 6 7. 7व्या रेषेवर आहे म्हणून काय करायचं 7 लिहायचं. किती सोपे बघा. जे शून्यापासून रेषा मोजायच्या, ज्या रेषेला असेल तो अंश आणि ह्या 0 पासून 1 पर्यंत किंवा 1 पासून 2 पर्यंत जितके भाग आहेत तो छेद. असं साधं सरळ सिंपल अशा पद्धतीने हे असतं. आता तुम्हाला हे व्यवस्थित जर कळलं असेल तर स्वाध्याय अतिशय सोपा जाणार आहे. पहा आता पहिला प्रश्न. संख्या रेषेवरील आर हा बिंदू एक्स ही संख्या दर्शवितो, तर आरच्या उजव्या बाजूस क्यू एकक अंतरावर असलेला एस बिंदू कोणती संख्या दर्शवितो. आता ही संख्या रेषा पहा. संख्या रेषा आपण एक काढूया किंवा आहे त्या संख्या रेषेवरती मी तुम्हाला सांगतो. संख्या रेषेवर आर हा बिंदू एक्स ही संख्या दर्शवितो. संख्या रेषाच काढूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ही संख्या रेषा आहे. ओके, इथं 0 आहे. आर हा बिंदू एक्स ही संख्या दर्शवतो. समजा हा आर हा बिंदू आहे आणि तो कोणती संख्या दर्शवतो एक्स ही संख्या दर्शवितो. तर आरच्या उजव्या बाजूस म्हणजे या बाजूला क्यू एकक अंतरावर म्हणजे हे अंतर किती आहे क्यू आहे. यस बिंदू कोणती संख्या दर्शवितो. मग तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. पहा हा सेटअप आपला. उत्तर आपलं टार्गेट काय की इथलं उत्तर काढणं. मग तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे पहा. डावीकडून उजवीकडे जायचं असेल तर दिलेला नंबर अधिक अंतर म्हणजे हे उत्तर येतं. मग दिलेला नंबर कोणता एक्स, त्याच्यामध्ये अंतर काय आपलं क्यू, म्हणजे ह्या दिलेल्या नंबरमध्ये आपल्याला अंतर मिळवावं लागेल. म्हणजे काय येणार दिलेला नंबर एक्स, अंतर काय आहे क्यू, म्हणजे उत्तर काय येणार एक्स अधिक क्यू हे त्याचं उत्तर येणार आहे. जसं आपलं आलं होतं 1 अधिक 2 बरोबर 3, तसं एक्स अधिक क्यू बरोबर हे उत्तर येणार आहे. म्हणजे एक्स अधिक क्यू हे त्याचं उत्तर आहे. मग एक्स अधिक क्यू कुठे आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये, म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 2 ते 3 साठी खालील संख्या रेषेचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. दुसरा, असत्य विधान कोणते म्हणजे चुकीचं विधान कोणते हे आपल्याला पाहायचं आहे. रेख ए बी एकरूप रेख बी सी. आता ए पासून बी पर्यंत काय करायचे, हे मधले कप्पे किंवा मधले भाग आपल्याला फक्त मोजायचे आहेत. आता ए पासून बी पर्यंत किती कप्पे आहेत बघा 1 2 3 4 5. ओके, किती कप्पे आले 5. बी सी मध्ये किती येतात 1 2 3 4 5, म्हणजे इथं पण 5 कप्पे येतात किंवा 5 भाग येतात. इथे पण 5 भाग, म्हणजे दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे हे सत्य विधान आहे. म्हणजे हे आपल्याला नको, कारण आपल्याला असत्य पाहिजे. पुढे बी सी सी डी. बी पासून सी पर्यंत 5 आत्ताच आपण पाहिलेले आहेत. सी डी 1 2 3 4 5, इथे सुद्धा 5 आहे, म्हणजे हे सुद्धा सत्य आहे. ए सी आणि बी डी, ए पासून सी पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आहेत. आणि बी डी पर्यंत पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे हे सुद्धा सत्य आहे. आता राहिलं असत्य, हे एकच, म्हणजे 100% हे आपलं उत्तर येणार आहे. तरी पण पाहूया आपण. रेख ए पी 1 2 3 4 5 6 7 कप्पे आहेत आणि पी पासून डी पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे इथं 7 आहेत आणि इथं 8 आहे. म्हणजे हे एकरूप नाही, म्हणजेच कॉन्ग्रुएंट नाही, म्हणजेच हे असत्य आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. स्पष्टीकरण दिल्यामुळे वेळ लागतोय, परंतु समजणं हेच महत्त्वाचं आहे. नुसतं पटापट पुढे जाऊन सुद्धा काहीही फायदा नाही आहे. पुढं तिसरा प्रश्न पहा. बिंदू एशी निगडीत असणारी संख्या कोणती. आता बिंदू ए सी निगडीत असणारी संख्या पहा, म्हणजे हा बिंदू तुम्हाला मी आधीच सांगितलेला आहे. काय 0 पासून 1 पर्यंत किंवा 0 पासून ह्या 1 पर्यंत किती कप्पे आहेत तो असतो आपला छेद. पहा आता कप्पे मोजूया. आपला 1 2 3 4, म्हणजे 4 झाला आपला छेद. मग आपण छेद लिहून काढूया.
आता एपर्यंत शून्यापासून एपर्यंतच्या रेषा मोजायच्या. 0 1 2 3 4 5 6 7 म्हणजे त्यात तो झाला अंश. पहा किती सोपं आहे. शून्यापासून एकपर्यंतचे कप्पे म्हणजे छेद, शून्यापासून ह्या एपर्यंतच्या ह्या रेषा म्हणजे तो झाला अंश. म्हणजे काय झालं 7/4 हे त्याचं आलं उत्तर. आता तो कोणत्या साईडला आहे तर तो लेफ्ट साईडला आहे आणि लेफ्ट साईडला सर्व काय आहेत निगेटिव्ह नंबर्स आहेत म्हणजे तो ऋण संख्या आहे म्हणून हे त्याला काय द्यायचं उत्तर ऋण 7/4. आता ऑप्शन जर ऑब्झर्वेशन केले आपण तर ऑप्शनमध्ये कुठेही ऋण 7/4 नाही आहे, परंतु कोणता पर्याय सोडवून आपल्याला ऋण 7/4 येते ते आपण पाहूया. पाहिजे 4 1 4 इथं ऋण नाही आहे त्याच्यामुळे इथं विषयच नाही, हे दोनच ऋण आहे. मग हा आहे का तर हा बिलकुल वेगळाच आहे म्हणजे हे त्याचं 100% उत्तर आहे. आता हे उत्तर त्याचं कसं पाहते जर आपण 4 आणि 7ला जर भागलं तर कसं येणार 4 1 4 खाली राहिले 3. म्हणजेच आपण हे कसं मांडतो ज्या संख्येने भागतो ती संख्या छेदाला लिहितो, आलेला भागाकार इथे लिहितो आणि बाकी काय लिहितो आपण इथे. 4 1 4 आणि 3 7 म्हणजे हे त्याचं उत्तर आहे आणि हे निगेटिव्ह असल्यामुळे म्हणजेच ऋण असल्यामुळे इथं ऋणाचं चिन्ह आपण देतो. मग सेम टू सेम असा पर्याय सापडला की नाही ऑप्शन नंबर 2मध्ये, म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. चला पुढे पहा. खालील आकृतीबाबत खालीलपैकी सत्य विधान टिंब हे आहे. आता हे खूप सोपं आहे कम्पॅरिझनमध्ये कोणती संख्या छोटी आणि कोणती संख्या मोठी. आता जनरली कसं असतं जी धनसंख्येमध्ये जी संख्या मोठी असते त्याच्याकडे आपण असं मोठं तोंड करतो, ठीक आहे. जी संख्या छोटी असते त्याच्याकडे आपण हे अँगलचा भाग करतो. म्हणजेच जर 5 आणि 7मध्ये पाहते 5 आणि 7मध्ये मोठे कोणते आहे 7 मोठे आहे त्याच्यामुळे 7कडे आपण असं तोंड करतो. परंतु निगेटिव्हमध्ये काय असतं जी संख्या छोटी असते जनरली आपल्या भाषेमध्ये त्याच्याकडे आपण काय करतो मोठं तोंड करतो. हे लक्षात घ्या. मग आपल्याला काय विचारलेलं आहे खालीलपैकी सत्य विधान कोणतं म्हणजे जनरली आपली जी छोटी आहे त्याच्याकडे आपल्याला मोठं तोंड पाहिजे. आता असं समजा की हे ते निगेटिव्ह नंबर्स नाही आहेत, पाहते इथे निगेटिव्ह नंबर्स नाहीत म्हणजे ऋण संख्या नाही आहेत असं समजा. 125 असं समजा की हे 125 आहे. 125 आणि 102 ह्याच्यामध्ये जनरली मोठी कोणती असते तर 125च मोठी असते, परंतु निगेटिव्हच्या दृष्टीने हे चुकीचं आहे त्याच्यामुळे हे उत्तर आपलं चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा आपण काय करूया जी छोटी संख्या आहे आपल्या भाषेत त्याच्याकडे मोठं चिन्ह कुठे आहे तर ऑप्शन नंबर 4मध्ये आहे म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 हे आहे. जर धनसंख्या असती तर हे मोठं असतं परंतु ऋणसंख्येमध्ये छोटी मोठी असते मग छोटी मोठी ऑप्शन नंबर 4मध्ये दाखवलेली आहे. त्याच्यासाठी जास्त स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही आहे. चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. 5वा प्रश्न आपण पाहूया. पहा अतिशय सोपा प्रश्न आहे 5वा. खाली दाखवलेल्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला, डी पासून बी पर्यंत आला व पुन्हा सी पर्यंत गेला तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला. आता एक लक्षात घ्या ए पासून डी पर्यंत गेला म्हणजे इथून इथपर्यंत गेला, डी पासून पुन्हा बी पर्यंत आला आणि पुन्हा तो सी पर्यंत गेला म्हणजे मूळ स्थान कोणतं आहे त्याचं ए, ठीक आहे. म्हणजे तो ॲक्च्युली कुठे होता एपर्यंत आणि शेवटी कुठं पोचला आहे तो सीपर्यंत आणि आपल्याला काय विचारलं आहे तो मूळ स्थानापासून किती दूर गेला. म्हणजेच काय करायचं आपल्याला ए पासून सीपर्यंतचंच अंतर आपल्याला काढायचं आहे, बाकी बिलकुल काही करायचं नाही. हे आधी कन्सेप्ट लक्षात घ्या. म्हणजे टार्गेट काय झालं ए पासून सीपर्यंत तो किती अंतरावरती आहे एवढंच आपल्याला काढायचं आहे. चला तर आपण काढूया. आता मागच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे शून्यापासून 1 पर्यंत किती कप्पे आहेत तो असतो आपला छेद. किती कप्पे आहेत बघा 1 2 3 4 म्हणजे 4 झाला आपला छेद, ठीक आहे.
आणि ह्या ज्या रेषा आहेत 1 2 3 4 5 सॉरी 0 1 2 3 4 5 तो झाला आपला अंश. 0 मोजायचं असतं इथून हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला सी हा कोणत्या स्थानावरती आहे 5/4 वरती आहे आणि ऑप्शनमध्ये तसं काही उत्तर नाही आहे. मग ह्याला आपण सोडवून घेऊया. चला सोडवून घेऊया. 5ला 4ने भागू 4 एके 4 खाली राहिला 1 पॉईंट दिला 0 दिला 4 दुनी 8 खाली राहिले 2 परत 0 4 पंचे 20 काय आलं 1.25. मग 1.25 कुठे आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे म्हणून ते आहे त्याचं परफेक्ट उत्तर. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालील संख्या रेषेचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेल्या पर्यायातून निवडा. एक गाडी क्यू पासून निघून म्हणजे हिथून टी या ठिकाणी गेली येते. तेथून ती माघारी आर येथे आली म्हणजे पुन्हा इथे आली. तर गाडीने एकूण किती प्रवास केला. म्हणजेच काय करायचं आपल्याला क्यू पासून टी पर्यंत ही गाडी गेलेली आहे म्हणजे क्यू टी हे अंतर काढायचं. ठीक आहे. तेथून ती माघारी आर येथे आली म्हणजे टी पासून आर पर्यंत आली. पुन्हा टी आर हे अंतर काढायचं आणि दोघांची बेरीज करायची. इतकं साधं सरळ सिंपल आहे. आता एक लक्षात घ्या इथे पी पासून क्यू पर्यंत अंतर किती दिलेलं आहे 80 आणि कप्पे किती आहेत 2 म्हणजे एक कप्पा किती किलोमीटरचा झाला 40 किलोमीटरचा झाला. म्हणजे इथं आपण लिहूया 40 इथं लिहूया 40. ओके. आता आपल्याला एक कळलेलं आहे की हा जो पार्ट आहे एक भाग आहे तो 40चा आहे. मग क्यू पासून टी पर्यंत किती कप्पे आहेत पहा 1 2 3 4 5 6 7. ओके. म्हणजे एक कप्पा 40चा टोटल कप्पे आहेत 7. 7 चोक 28 280 झालेलं आहे क्यू टी अधिक टी आर टी पासून आर पर्यंत किती कप्पे आहेत 1 2 3 4 5. एक कप्पा 40चा झाले किती 200. दोघांची बेरीज किती आली 480. ओके. म्हणजे उत्तर काय आलेलं आपल्याला 480 480 म्हणून सहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा खालील आकृतीतील संख्या रेषेवर बिंदू ए हा बिंदू बी पासून किती अंतरावरती आहे. बिंदू ए म्हणजे हा बिंदू बी पासून किती अंतरावरती आहे. सॉरी पाहते ए हा बिंदू बी पासून विचारलेला आहे. बी पासून म्हणजे बी मधून वजा करायचा आहे आपल्याला ए हे लक्षात घ्या. कारण बी पासून किती अंतरावर आहे. मग बी किती आहे ऋण 0.9 म्हणजे निगेटिव्ह 0.9 आहे. आता आपण अंतर काढताना वजाबाकी करतो. मग वजा बिंदू ए किती आहे वजा 3.00. आता आपण कसं करतो वजा 0.9 हा 2 वेळा मायनस असेल तर काय करतो आपण प्लस करतो 3.0. म्हणजेच काय करायचं आपल्याला 3 मधून हे वजा 0.9 काय करायचे मायनस करायचे. चला करून घेऊया. मोठ्यातून लहान संख्या वजा करायची असते. 0 10तून 9 गेला 1. तुमच्या पद्धतीने केलं तरी चालणार आहे. उत्तर आलेलं आहे +2.10 कारण आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. म्हणजे 2.1 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे म्हणून सातव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 8वा प्रश्न पहा. पी व क्यू हे संख्या रेषेवरील दोन भिन्न बिंदू आहेत. जर पी हा बिंदू -3 म्हणजेच ऋण 3 ही संख्या दर्शवित असेल आणि त्यांच्यातील अंतर x एकक असेल तर क्यू बिंदू कोणत्या संख्या दर्शवितो. यासाठी आपल्याला एक संख्या रेषा काढावं लागणार आहे. पटकन आपण संख्या रेषा काढून घेऊया. इथं मध्ये 0 काढूया म्हणजे इकडे झाल्या
निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंबर्स आणि इकडे झाले निगेटिव्ह नंबर्स. काय सांगितलेलं आहे, पी आणि क्यू हे संख्यारेषेवर दोन भिन्न बिंदू आहेत. जर पी हा -3 ही संख्या दर्शवित असेल, म्हणजे जर आपण समजूया की पी येथे आहे, पी बिंदू आहे आणि तो कोणती संख्या दर्शवते, -3. ठीक आहे. आणि त्यांच्यातील अंतर x एकक असेल तर क्यू बिंदू कोणत्या संख्या दर्शवतो. आता इथं गंमत काय दिलेली आहे, गमतीशीर पहा. क्यू बिंदू ह्याच्या लेफ्ट साईडला आहे का राईट साईडला आहे, काहीही दिलेलं नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, क्यू हा बिंदू एकदा आपल्याला राईट साईडला पकडायला लागेल आणि एकदा लेफ्ट साईडला आपल्याला तो पकडावा लागणार आहे. समजा आता असं पाहूया, पहिली कंडिशन, क्यू हा बिंदू या साईडला आहे, येथे आहे असं आपण समजूया. ठीक आहे. म्हणजे आपल्याला टार्गेट काय आहे, हे अंतर काढायचं आहे. आणि एकदा असं आपण पकडूया, थोडंसं रंगरेषा वाढवूया, क्यू हा बिंदू लेफ्ट साईडला आहे आणि हे अंतर आपल्याला काढायचं आहे. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांच्यातील अंतर x आहे, म्हणजे याच्यामधलं अंतर काय आहे, x आहे. आणि ह्याचा जर विचार केला तर ह्यांच्यातलं अंतर सुद्धा किती आहे, x आहे. मग तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की जर आपल्याला उजवीकडे जायचं असेल तर दिलेली संख्या म्हणजेच काय, -3, आणि त्याच्यामध्ये काय करतो आपण, अंतर मिळवतो, आणि म्हणजे हे उत्तर आपलं येणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे पहिलं उत्तर काय आलं, उजवीकडे जायचं असेल तर अंतर मिळवायचं, आणि इथून हा जरी निगेटिव्ह असला तरी आपल्याला कुठं जायचं आहे, आता डावीकडे जायचं आहे. आणि डावीकडे जर जायचं असेल तर दिलेल्या संख्येमधून ओके आपण काय करतो, अंतर वजा करतो, हे लक्षात घ्या. मग काय करायचं, आपण ह्याचं टार्गेट जर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करतो, अंतर वजा करतो. म्हणून ते कसं येणार आहे पहा, -3, एक मिनिट थोडंसं ॲडजस्ट करूया. ठीक आहे. काय करतो, आपल्याला डावीकडे जायचं असेल तर वजा करतो, म्हणजे ऑलरेडी हे -3 आहे, त्याच्यातून हा x काय करायला लागेल, वजा करावा लागणार आहे. म्हणजे आपल्याला काय भेटलेलं आहे, हे एक उत्तर भेटलेलं आहे आणि हे एक उत्तर भेटलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आपण अल्जेब्रा किंवा बीजगणिताचा विचार करतो त्यामध्ये सुरुवातीला x लिहावा लागतो, नंतर संख्या लिहायला लागते. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला अक्षर लिहिलं जातं, म्हणजे x हा प्लस आहे आणि 3 हा मायनस आहे, त्याच्यामुळे हा x - 3 असं सुद्धा लिहू शकतो. आणि याच्यामध्ये हा x अगोदर लिहिला तो मायनस आहे आणि 3 नंतर लिहिला तो मायनस आहे. आता म्हणजे उत्तर काय सापडलं आपल्याला, x - 3 आणि -x - 3 अशा पद्धतीने दोन उत्तरं सापडलेली आहे. आता ह्यांना आपण दोनदा वजा चिन्ह न लिहिता वजा चिन्ह जर आपण कॉमन काढलं तर इथं काय राहील, x ह्या मायनसचं काय होतं, प्लस होतं. म्हणजे हा जर कंस आपण सोडवला तर बरोबर हेच उत्तर येतं. त्याच्यामुळं एकतर हे दोन ऑप्शन असतील किंवा हे दोन ऑप्शन तिथं असणार आहेत. चला कोणते दोन ऑप्शन आहेत तिथं आपण पाहूया. पहा, x - 3 म्हणजे हा आणि वजा x कॉमन काढलेला आहे, x + 3 म्हणजे हा. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुन्हा लक्षात ठेवा, उजवीकडे जाताना अंतर मिळवायचं आणि डावीकडे येताना अंतर वजा करायचं. इतका साधा सरळ सिंपल आहे. आता 9वा प्रश्न पहा. आकृतीत AD बरोबर 15 सेमी, लेंथ BD बरोबर 9 सेमी, लेंथ AC बरोबर 8 सेमी, तर लेंथ BC किती आहे हे विचारलेलं आहे. साधा सरळ सिंपल क्वेश्चन आहे हा. पाहिजे आता आपण काय करूया, आपल्या पद्धतीने आकृती काढून घेऊया. इथं A आणि D जसे दिलेले आहेत तसे. हा AD टोटल किती आहे, 15 आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्येच काय दिलेलं आहे, AC दिलेलं आहे 8. आपण AC काढूया. इथे हा AC किती दिलेला आहे, हा 8 दिलेला आहे. AC टोटल AC दिलेला आहे 8.
आता लक्षात घ्या, इथं सी काढूया. हा पूर्ण 15, हा ए सी दिलेला आहे 8, मग सी डी किती राहिला तर तो 7, कारण ह्या दोघांची बेरीज किती येते 15, म्हणजे सी डी किती सापडलेला आहे आपल्याला 7, सी डी 7 आपल्याला सापडलेला आहे. आता आपण काय करूया, आत्ता बीचा विचार करूया. सुरुवातीला गोंधळ होऊ नये म्हणून आपण बी लिहिला नव्हता, आता आपण बी लिहूया. ठीक आहे. आता पहा, सी डी सापडलेला आहे आपल्याला 7. आता हा टोटल बी डी जो आहे, बी डी किती दिलेला आहे 9, हा टोटल 9 दिलेला आहे, त्यापैकी हा भाग दिलेला आहे 7, म्हणजे हा भाग किती राहिला 2. इतकं साधं सरळ सिंपल ते आहे. ठीक आहे. बी सी किती आहे 2, मग 2 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, म्हणून 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता प्रश्न 10 ते 12 हे तुम्ही पाहायचे आहेत. पहा, खालील संख्या रेषेचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय शोधा. 2 अचूक पर्याय निवडा. 10वा प्रश्न पहा, टी ते क्यू या बिंदू दरम्यान असणारे अंतर खालीलपैकी कोणत्या 2 बिंदू दरम्यान आहे. मग ते टी कुठे आहे येथे आणि क्यू कुठे आहे येथे. फक्त तुम्ही कप्पे मोजले तरी चालणार आहेत. टी तर क्यूमध्ये किती कप्पे आहेत बघा, 1 2 3. तुम्ही वजाबाकी करत बसायचं नाही, कप्पे तुम्ही मोजले तरी चालणार आहेत. 1 2 3 कप्पे आहेत. किंवा रेषा मोजा 0 1 2 3, तिसऱ्या रेषेवर आहे, किंवा 3 कप्पे आहेत. मग 3 कप्पे कोणामध्ये तेवढंच आपल्याला शोधायचं आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की 2 अचूक पर्याय निवडा, म्हणजे 2 ऑप्शनमध्ये तेवढं अंतर पाहिजे. 3 कप्पे कुठे आहेत पहा, ओ पासून सी पर्यंत 1 2 3, 3 कप्पे आहेत, म्हणजे हे पण हे उत्तर आपल्याला एक सापडलं. एस बी, एस पासून बी पर्यंत 3 कप्पे बिलकुल दिसत नाहीत, बी जास्त दिसतात. बी पासून ई पर्यंत 1 2 3, 3 कप्पे सापडलेले आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आपल्याला 100% सापडलेलं आहे. पी पासून ए पर्यंत तरीसुद्धा बघूया, पी पासून ए पर्यंत 2च कप्पे आहेत, म्हणजे हे उत्तर गेलं. 10व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 हे आहे. वजाबाकी करत बसायचे नाही, फक्त कप्पे मोजायचे, किंवा त्याला तुमच्या भाषेमध्ये किती भाग केलेत हे मोजा, तुम्हाला जसं समजेल तसं. खालीलपैकी सत्य विधान कोणते. क्यू पी कॉन्ग्रुएंट ओ बी, म्हणजे क्यू पी आणि ओ बी हे एकरूप आहेत. मग क्यू पी, क्यू पासून पी पर्यंत किती कप्पे आहेत पहा, 1च कप्पा आहे, आणि ओ बी मात्र 2 कप्पे आहेत, म्हणजे हे असत्य विधान आहे. सीई, सीई 2 कप्पे आहेत. आर टी, आर टी सुद्धा 2 कप्पे आहेत, म्हणजेच आपल्याला एक उत्तर सापडलं, ऑप्शन नंबर 2 एक सापडलेला आहे. आता एस डी आणि टी सी, एस डी, एस पासून डी पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 कप्पे आहेत, आणि टी सी 1 2 3 4 5 6 7 8, इथं सुद्धा 8 कप्पे आहेत, म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 हे 2 उत्तरं आपल्याला सापडलेले आहेत. पुढं बघण्याची काही गरज नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने चेक करून बघा. 12वा क्वेश्चन बघा, खालीलपैकी असत्य विधान कोणते. नेहमीप्रमाणे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तो तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर लिहा. तरीसुद्धा काही मुलांना तो थोडा जर अवघड जर जात असेल तर मी उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचवतो, म्हणजे त्याची थोडंसं हिंट देतो. ए सी 3/2 एकक. आता ए सी 3/2 एकक म्हणजे काय करायचं असतं, ह्यांच्यामधलं आपल्याला अंतर विचारलेलं आहे. मग अंतर विचारल्यावर काय करतो आपण, मोठ्यातून छोटा काय करतो वजा करतो. म्हणजे मोठा कुठला आता आहे तर 3/2, मोठा किती आहे इथं आपण लिहूया 3/2 वजा किती 1/2, म्हणजे ए सी विचारलेलं आहे. ह्याच्यामध्ये सी मोठा आहे म्हणून सी मधून ए वजा केला. उत्तर किती येणार आहे, छेद सारखा लिहिला, 3 वजा 1 किती आला 2, उत्तर किती आलेले 1, म्हणजे एक उत्तर आहे का इथं नाही आहे, म्हणजे जे असत्य विधान आहे. पहिलाच उत्तर आपल्याला
सापडलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, मोठ्यातून छोटा वजा करायचा आहे आणि जे येईल ते उत्तर तुम्ही लिहायचं आहे. एक ऑप्शन तर मी सांगितलेला आहे. दुसरा ऑप्शन तुम्ही शोधायचा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. आपण 6वीचे जवळजवळ सर्वच व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु हा व्हिडिओ आपला चुकून राहिला होता. ज्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने कमेंटमध्ये हा व्हिडिओ राहिलेला होता हे सांगितलेलं आहे, त्यांचं धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल. तर उत्तर लिहिताना तुमचं नाव लिहायला विसरू नका. आशा करतो की संख्यारेषा हा जो चॅप्टर आहे इयत्ता 6वी आणि 7वीमध्ये तुम्हाला तो छानपैकी समजलेला असेल. आता 6वीमध्ये हे 12 क्वेश्चन होते, 7वीमध्ये एक 13वा क्वेश्चन आहे. तर तो क्वेश्चन आपण 7वीचा पाहूया आणि व्हिडिओ स्टॉप करूया. पहा, 7वीवाल्यांसाठी हा प्रश्न फक्त एक्स्ट्रा आहे. 9वा प्रश्न. दिलेल्या संख्यारेषेचे काळजीपूर्वक निरीक्षण करून के बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती ते ओळखा. आता ह्या प्रश्नाच्या पण उत्तरापर्यंत तुम्हाला मी नेतो आणि 7वीच्या मुलांनी सुद्धा ह्याचं उत्तर ऑप्शनमध्ये सांगायचं आहे. पहा, तुम्हाला काय सांगितलेलं आहे, शून्यापासून आता इथं फक्त ऋणचीच दिलेली आहे, म्हणजे फक्त लेफ्ट साईड दिलेलं आहे. 0पासून 1 पर्यंत जेवढे कप्पे आहेत तेवढा आपला छेद असतो. चला मोजूया कप्पे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 15 आपला झाला छेद. आणि ज्या रेषा असतात त्या रेषा मोजायच्या, तो असतो आपला अंश. म्हणजे ते रेषा जर मोजल्या, आता इथपर्यंत जर आपण 15 मोजलेलेच आहेत, रेषा 15 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 म्हणजे के कुठे आहे, 21/15ला आहे, परंतु तो लेफ्ट साईडला आहे आणि निगेटिव्हमध्ये आहे, म्हणजेच ऋणमध्ये आहे, म्हणून त्याचं उत्तर द्यायचं ऋण. ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शनमध्ये हा कुठेही दिसत नाही. त्यामुळे तुम्ही 15ने 21ला भागा किंवा ह्याला आणखीन दुसऱ्या पद्धतीने आपण छोटं करू शकतो. पहा, 3 5 15 3 7 21 म्हणजे -7/5 हे त्याचं उत्तर आहे. परंतु भागाकार करून उत्तर येणार आहे, त्याच्यामुळे काय करायचं, तुम्ही 7ला 5ने पॉईंटपर्यंत भागायचं आहे आणि आलेल्या उत्तराला फक्त निगेटिव्ह चिन्ह द्यायचं आहे. मग याच्यापैकी कोणतं उत्तर आहे ते तुम्ही पाहायचं आहे. 7/5 7वीची मुलं आरामशीर 7ला 5ने भागू शकतात आणि आलेल्या उत्तराला फक्त ऋण चिन्ह द्यायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि स्वतःचं नावसुद्धा लिहायला विसरू नका. आशा करतो की 6वी आणि 7वी ह्या दोघांनाही हा व्हिडिओ छानपैकी कळालेला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले जर व्हिडिओ कळत असतील तर कृपया कमेंटमध्ये सर एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण समजतं असं जर तुम्ही टाकलं तर आम्हाला आणखीन बरं वाटेल आणि एक प्रेरणा मिळेल. धन्यवाद.